हॅलो वरोरा, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे प्रिया आणि आज मी बनवत आहे डोसा, साऊथ इंडियन डिश. मला असं वाटते आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या वरोरामध्ये खूप जास्त लोकांना डोसा आवडतो. कारण की तुम्ही वरोरामध्ये आल्यानंतर तुम्ही कुठेही बघा, कोणत्याही नुक्कडमध्ये, कोणत्याही गल्लीमध्ये, कोणत्याही रस्त्यावर तुम्हाला डोसाचा ठेला दिसणार म्हणजे दिसणारच. म्हणजेच याचा अर्थ असा की आमच्या वरोरातल्या लोकांना खूप जास्त डोसा आवडतो. तर आता आपल्याला डोसा बनवायचा आहे आणि डोसा बनवणार आहे आज. सगळ्यात आधी मी तुम्हाला डोसाचा सांबार कसा बनवतो ते मी तुम्हाला सांगणार आहे, तेही माझ्या स्टाईल मध्ये मी कशी बनवते आणि जे मला आवडतं ती स्टाईल. तर मी आता बनवणार आहे सांबार. मला सांबार कशा पद्धतीने आवडतो ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण सगळ्यात आधी सांबार बनवूया, त्यानंतर आपण डोसा सुद्धा बनवू. ठीक आहे. टमाटर, मिरची, सांबार, कढीपत्ता आणि प्याज आणि लसूण एकत्रच घेतलेला आहे आणि एवढा मी गुळाचा खडा घेतलेला आहे आणि यामध्ये चिंच सुद्धा मी भिजवून ठेवली. मी शूट करणं विसरली होती, तर मी सगळ्यात आधी तेल टाकलं आहे, त्यानंतर राई टाकली आहे, त्यानंतर कांदा टाकलेला आहे, लसूण जिरं पेस्ट टाकलेला आहे, मिरची टाकलेली आहे, त्यानंतर टमाटर टाकलेला आहे आणि आता मी याला सगळं असं छान थोडासा सांबार सुद्धा टाकलेला आहे मी. हळद, त्यानंतर जिरा धने पावडर 2 चम्मच, त्यानंतर मिरची टाकल्यामुळे आपण खूप कमी असं तिखट टाकत आहे. स्वादानुसार नमक थोडं. ठीक आहे, टाकू. लगेचच तुम्हाला चिंचेचं पाणी सोडून द्यायचं आहे आणि त्याच सोबत एक गुळाचा खडा सुद्धा टाकून द्यायचा आहे. बघा, असा मसाला झाला पाहिजे आणि हा चिंचेचा आणि गुळाचा टेस्ट आली पाहिजे. त्यानंतर हा आहे सांबार मसाला, तो तुम्हाला सोडून द्यायचा आहे. वाव, काय मस्त सुगंध सुटला आहे. असंच याला छान स्टेअर करत राहायचं आहे म्हणजे तुमचा मसाला जो आहे तो जळणार नाही आणि याला जसं तुम्हाला आता मी दाखवलं तसं तेल सुटलं पाहिजे. ठीक आहे. मसाला झाला की लगेच तुम्हाला हे वरण पातळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सोडायचं. हे बघा, वरणाचं टेक्स्चर बघा. तुम्हाला जेवढं पातळ वरण पाहिजे आहे तेवढं पाणी तुम्हाला सोडायचे आहे. बघा, वरणाला उकळी आली की लगेच आपल्याला हा सांबार मसाला टाकून द्यायचा. पूर्ण टाकायचा आहे, बिलकुल कंजूसी करायची नाही. हे झालं, सांबार सोडून द्यायचं. सांबाराला उकळी आलेली आहे आणि आता आपण टेस्ट करून बघू. हा आहे सांबार आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आता आपल्याला डोसा करायचा आहे, तेही माझ्या स्टाईलमध्ये. चला तर करूया. तवा गरम आला की त्यानंतर ऑइल लावून घ्यायचं आणि हे ऑइल एकचदा तव्याला लावायचं आहे, त्यानंतर ऑइल लावायची गरज नाही. आणि इतकं सॉफ्ट आणि इतकं पातळ आपल्याला बॅटर पाहिजे आहे. त्यानंतर लगेच तुमचा हात असा चालवायचा फास्ट फास्ट. दुकानामध्ये कसे चालतात त्या टाईप. थोडा शिजला की लगेच आपल्याला वरून तेल लावून द्यायचं. आणि तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे, म्हणजे कडक पाहिजे, सॉफ्ट पाहिजे, तसा तुम्ही बनवता. मला क्रिस्पी आवडतं, मला तर क्रिस्पी आवडतं, त्यामुळे मी क्रिस्पीच बनवणार आहे. कोणाला सॉफ्ट आवडतं आणि सॉफ्ट बनवायचा. बघा,
आहे. मेन म्हणजे आपला सांबार रेडी आहे. आपला डोसा बघा किती सॉफ्ट झालेला आहे आणि किती छान क्रिस्पी झालेला आहे तुम्हाला. आता आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे कसं झालं तर. आम्ही घालू वाव किती छान झालं. खूप छान. सांबार टेस्ट करून बघू. खूप छान झालेला आहे. हा सांबार माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना आवडतो. तुम्ही सुद्धा सांबारची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ताई आम्ही तुझी रेसिपी बनवलेली आहे. मला इव्हन तुम्ही मेसेज पण करू शकता. माझ्या इंस्टाग्राम पेजवर पण तुम्ही मला मेसेज करू शकता आणि सांगू शकता की ताई तुझी रेसिपी खूप छान होती. तुम्ही प्लीज एकदा ट्राय करा आणि नंतर तुम्ही मला नक्की सांगा की ताई खूप छान रेसिपी होती. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. आणि असंच सपोर्ट करत राहा. बाय बाय.